आमरसाचे घारगे बनवले का आज इतकं डोकं दुखत होतं, पण इतके सारे पार्सल आलेले होते ते पण ओपन करायचे होते. आणि आता लवकरच वटसावित्री पौर्णिमा येते आहे, त्यासाठी मी काही गोष्टी मागवलेल्या आहेत. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात. त्यात ना मी ही एक साडी मागवलेली, इतकी छान साडी रिसीव झालेली आहे. आणि यावरती ना मी काही फोटोशूट वगैरे करणार आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. ही दुसरी साडी होती आणि इतकी अफोर्डेबल प्राईजमध्ये ही रिसीव झालेली होती. हिचा थोडासा कपडा मला डिफॉल्ट वाटला, पण किमतीनुसार तर मला छान वाटते आहे. आणि ही एक साडी जी मला कधीपासून घ्यायची होती आणि तर ही खूप छान रिसीव झालेली होती. या सर्व गोष्टींच्या ज्या लिंक आहे ना, त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटतील आणि बाजूला सुद्धा मी प्रोडक्ट जे आहे ना ते टॅग करून देईल. यानंतर ना इथे मी एक नेकपीस मागवलेला. तर हा जो हार आहे ना खूप छान क्वालिटीमध्ये रिसीव झाले, खूप नाजूक आहे आणि मी व्हिडिओ बनवेल ना तेव्हा तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करेन. हा दुसरा एक हार आहे आणि या ज्या गोष्टी आहे ना खूप ॲफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. यानंतर ना फ्रीजमध्ये भाजीपाला वगैरे स्टोअर करण्यासाठी ना मी हे छोटे छोटे बॉक्स मागवलेले आहेत. ऑलरेडी माझ्याकडे काही बॉक्सेस आहेत, पण हे ना मी त्यामध्ये असलेल्या या मुळे मागवलेले आहेत. यानंतर ना खूप दिवसांपासून मला ना आंब्याचे घारगे बनवायचे होते. म्हटलं आज हे बनवूयात. तर याची डिटेल रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर म्हटलं आता आंब्यांचा सीझन पण संपत आलेला आहे आणि ही एक युनिक अशी रेसिपी वाटली मला, त्यामुळे मी आज ही बनवली. तर खूप छान झालेले आहेत आणि कुठे लांब जायचं असेल किंवा प्रवास करायचा असेल ना त्यासाठी तर खूप छान असा ऑप्शन आहे हे. तर आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.